कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता सर्वेश्वर सांगत असतो, मधू अगं तू इकडे का आलीस, जा बरं तू आराम कर. तितक्यात गुंजा आणि विजया डबा घेऊन तिकडे आतमध्ये येतात. विजया म्हणते, मधू तब्येत कशी आहे तुझी? मधू म्हणते, हो वहिनी मी आता बरी आहे. विजया तिला जवळ घेते आणि म्हणते, मी डबा आणलाय तो खाऊन घे बरं. इकडे माया रागारागात हा सगळा प्रकार पाहत असते आणि म्हणते, सर्वेश कधी शुद्ध येणार आहे बरं मृण्मयीला? मृण्मयीला शुद्ध आली की यांचा सगळा ड्रामा संपेल आणि जे काही आहे ना ते सत्य सगळं समोर येईल. नक्की मृण्मयीची ही अवस्था कुणामुळे झाली हे मला कळलंच पाहिजे. असं म्हणत आता इकडे चिडलेली माया नको नको ते बोलत असते. मग मायाचा रागाचा पारा चढू नये किंवा मायाने अजून काही तमाशा करू नये म्हणून आता सर्वेश्वर सांगतो, माया तुला भूक लागली असेल ना, तू एक काम कर बरं, तू खाऊन घे जा. असं म्हणत तो मुद्दाम मायाला बाहेर पाठवतो. माया आता बाहेर गेल्यावरती सर्वेश म्हणतो, मधू तू काळजी करू नकोस बरं, सगळं काही ठीक होईल. माया सांगते, कबीर मृण्मयी शुद्धीवरती येईपर्यंत जे काही सत्य आहे ते तूच सांग, नाहीतर मृण्मयी शुद्धीवर आल्यावर सांगेलच की सगळं सत्य. असं म्हणत माया पुन्हा एकदा टोमणा मारत निघून जाते. मग मात्र मधू म्हणते, मला एकट्या कबीरसोबत बोलायचं आहे. याच्यावरती अशोक म्हणतो, मधू तू स्वतःची काळजी घे की. विजया म्हणते, मधू नको स्वतःला त्रास करून घेऊस. याच्यावरती मधू म्हणते, मला कबीरसोबत एकट्याच बोलायचं आहे. मग मात्र एक एक करत सगळेच जण बाहेर जातात आणि आता कबीर आणि मधू दोघंच जण असतात. त्यावेळेला मधू म्हणते, गुंजा तू पण थोडा वेळ बाहेर हो. आणि ती गुंजाला सुद्धा बाहेर जायला सांगते आणि म्हणते, कबीर मला सांग त्या दिवशी नक्की काय घडलं होतं बरं? गुंजा गेल्यावरती आता हा प्रश्न विचारल्यावरती कबीर थोडासा अस्वस्थ होतो. कबीर म्हणतो, आई काही नाही. याच्यावरती मधू म्हणते, मला काहीही चुकीची उत्तरं देऊ नकोस, जे काही खरं आहे ना ते तू मला खरं खरं सांग. याच्यावरती कबीर म्हणतो, अगं आई खरंच काही घडलं नव्हतं. मधू म्हणते, तुमच्या दोघांची डेट होती बरोबर आहे ना, तुमच्या दोघांची जर डेट होती मग तिथे गुंजा काय करत होती? गुंजाच्या तिथे असण्यामुळे तुमच्या दोघांच्यात काही भांडणं झाली होती का? म्हणजे ज्या वेळेला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा गुंजाने तुला नवरोबा म्हणून आवाज दिला होता, ते नाही का आवडलं मृण्मयीला? तू मला खरं खरं सांग नक्की काय घडलं होतं बरं? असं म्हणत आता इकडे मधू प्रश्नांचा भडीमार करते. गुंजा विचार करत असते, जर का साहेबाने सगळं काही सांगितलं तर खूप मोठा गोंधळ होईल. साहेबांनी खरं तर काही सांगायलाच नको आहे, असा विचार गुंजा करत असते. काय करावं काय करू नये हे तिला कळत नसतं. मधू सांगत असते, मला लवकरात लवकर खरं कळलंच पाहिजे की नक्की सत्य काय आहे. तुझ्यासोबत असं का बरं घडलं? म्हणजे ती ज्या वेळेला शुद्धीवरती आली ना मृण्मयी, तेव्हासुद्धा ती हेच म्हणत होती, गुंजा कबीर डोंगरवाडी. काय झालंय बरं? तिला काय खटकलंय? तू मला खरं खरं सांग बरं कबीर. कबीर म्हणतो, आई तू विचार करतेस तसं काही नाही आहे. मधू म्हणते, तू माझ्याशी खोटं कधीपासून बोलायला लागलास? कारण तुझे डोळे मी ओळखते कबीर, तू माझ्याशी खोटं बोलतो आहेस. तुला एक सांगू का, आपले ना खूप हालाकीचे दिवस होते. त्यावेळेला सर्वेश्वर दादाने आपल्याला आधार दिला नसताना तर आपण इथे उभंच राहू शकलो नसतो. तुला समजते का मी तुला काय बोलते ते? अरे सर्वेश्वर दादानी वेळीच आपल्याला आधार दिला म्हणून आपण इथपर्यंत पोचलो. तुला माहिती आहे भास्कर भाऊजींची खूप त्यावेळेला शेअर मार्केटला पोझिशन डाऊन झाली होती. आपण नवीन घर बांधायला काढलं होतं पण आपल्याकडे कोणत्याच गोष्टीसाठी पैसे नव्हते. त्यावेळेला सर्वेश्वर दादा माया वहिनीसोबत भांडत आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिला म्हणून आपण इथपर्यंत पोचलो. आज त्याची मुलीची ही अवस्था तुझ्यामुळे असेल तर मला हे सहन होणार नाही. तुझं शिक्षण पण सर्वेश्वर दादाच्या मुळे झालेलं आहे आणि ह्या सगळ्याचा तुला विसर पडला. मृण्मयीला त्रास देत असताना तुझ्या मनामध्ये जरासुद्धा शंका नाही का आली की आपण मृण्मयीसोबत चुकीचं वागतोय म्हणून? कबीर बोल, काय नक्की प्रकार घडलाय? मला खरं कळलंच पाहिजे. असं म्हणत माया 1 न 100 प्रश्न कबीरला विचारत असते आणि कबीर मात्र काहीच बोलत नसतो. तो विचार करतो, एकदा मृण्मयीला शुद्धीवरती येऊ दे, मग मी तिच्यासोबत सत्य काय ते बोलेन आणि मगच मी घरच्यांना सांगेन. म्हणून आता तो काहीही सांगायला तयार नसतो. मधू चिडलेली असते आणि म्हणते, तू मला वचन दे आणि मला सगळं सत्य सांग. असं म्हणत आता ती कबीरचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते, तू मला वचन दे. तोपर्यंत इकडे आता बाहेर उभी असलेल्या गुंजाला बघून माया म्हणते, तू इथे काय करतेस? यावरती गुंजा म्हणते, नाही सगळेजण घरी गेलेत ना म्हणून मी इथे थांबले. माया म्हणते, बघितलंस का रे सर्वेश, घरातले सगळेजण बाहेर जाऊन या मोलकर्णीला इकडे ठेवले. याच्यावर सर्वेश म्हणतो, हे बघ ती मोलकर्ण आहे किंवा नाही या गोष्टीवरती वाद घालायची आता काही तुला गरज नाही आहे, तू शांत हो बरं. आणि ज्या वेळेला आपल्याला गरज होती मृण्मयीला रक्ताची त्यावेळेला हिने आपल्या मृण्मयीला रक्त देऊन वाचवलंय, हे तू सोयीस्करपणे कशी ग विसरलीस? याच्यावरती माया म्हणते, काही नाही, पैसे फेकले ना की सगळं काही मिळतं.
काही हिने रक्त वगैरे देण्याची गरजच नव्हती असं म्हणत माया खरंच उरफाटी फिरलेली असते आणि तिच्या या उरफाटेपणावरती आता मात्र इकडे सर्वेश्वरला हसावं की रडावं काहीच कळत नसतं। तो म्हणतो, माया तू शांत बस, हे बघ तिला मोलकरीण म्हणण्याची तुला काही गरज नाहीये, तिच्यामुळे आज आपली मृण्मयी वाचले। तोपर्यंत इकडे आता मधू सांगत असते, कबीर तू मला खरं खरं सांग काय घडलं होतं आणि आज मला वचन दे की मृण्मयी शुद्धीवरती आल्यावरती तुमच्या दोघांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तू मिटवशील आणि ज्या वेळेला ती शुद्धीवरती येईल तुमचं सगळं नॉर्मल झालं असं म्हणत मधूने आता इकडे कबीरला खूप मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये टाकलेलं असतं। कबीरला वचन देता येत नसतं ना तिला नाही म्हणता येत असतं, त्यामुळे मृण्मयीसोबत जे काही आहे ते सॉर्ट आउट करण्याशिवाय आता कबीरकडे कोणताच पर्याय नसतो। मधू कबीरला तिकडे सांगते आणि मृण्मयीच्या डोक्यावरती हात ठेवून बाहेर निघून जाते। तोपर्यंत इकडे आता गुंजा सांगत असते, मृण्मयीताईंना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे, या सगळ्याला मला कारणीभूत होऊ देऊ नकोस देवा, जे काही आहे ते सगळं आता आरशासारखं स्वच्छ कर आणि कबीर साहेबा आणि आता मृण्मयी यांच्या आयुष्यामध्ये आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होऊ दे। मृण्मयीताईंना लवकरात लवकर बरं कर असं म्हणत आता इकडे गुंजाने देवासमोर हात जोडत खूप मोठी आता मागणी केलेली असते। त्याच वेळेला मृण्मयीला शुद्ध येते। मृण्मयी आता शुद्धीवरती आल्यावरती कबीर, मृण्मयी तू ठीक आहेस ना, मृण्मयी तू ठीक आहेस ना असं म्हणत तिच्या जवळ येतो। मृण्मयी मात्र चिडलेली असते। मृण्मयी म्हणते, कबीर बाजूला हो, मला तुझ्याशी बोलायचं नाही, उगाचच आपल्यामध्ये याच्यावरून वाद नको। कबीर म्हणतो, मृण्मयी अगं ऐक ना, तुझी तब्येत बरी आहे ना? पण मृण्मयी कबीरसोबत काहीही बोलायला नकार देते आणि ती सांगते, कबीर तू इथून जा, कारण ना मला आपल्या या गोष्टीमुळे घरच्यांच्या समोर तमाशा नको आहे, त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू जा। कबीर बोलण्याचा प्रयत्न करत असतो, मृण्मयी काही ऐकायला तयार नसते। कबीर म्हणत असतो, मृण्मयी अगं ऐक ना, मृण्मयी म्हणते, पण मला तुझ्याशी काहीही बोलायची इच्छा नाही आहे कबीर, तू जा इथून, आपल्यामध्ये जे घडलंय जे बोलणं झालंय त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना कोणताही त्रास होऊ नये असं मला वाटतंय, त्यामुळे कबीर आपण हा विषय इथेच संपवूया। मग कबीरला आठवतं मधूचं बोलणं। मधूने सांगितलेलं असतं, कबीर काहीही झालं तरी सुद्धा मृण्मयी आणि तुझ्यामधले वाद जे आहेत ते वाद मिटले पाहिजेत, लवकरात लवकर तुमच्यात जे काही आहे ते लवकर क्लिअर कर, म्हणून कबीर क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो। मृण्मयी त्याच्याशी न बोलत असते, कबीरची अवस्था खूप बिकट असते। मग मात्र कबीर मृण्मयीला म्हणतो, जे काही सत्य होतं ते मी तुला सांगितलेलं आहे, तेच सांगण्यासाठी मी तुला आलो होतो। आता तुला याच्यावरती जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस, तुला जे मनाला वाटेल पटेल रुचेल तो निर्णय तू घे। मग कबीर बाहेर येतो आणि गुंजाला घडलेला प्रकार सांगतो। गुंजा म्हणते, साहेबा तुमच्यामुळे तिची ही अवस्था झाली आणि तिला अशा अवस्थेत सोडून तुम्ही कसे येऊ शकता, मृण्मयीताईंना मनवणं तुमचं काम होतं असं म्हणत गुंजा कबीरला पुन्हा मृण्मयीकडे पाठवते।